नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाग जो आहे तर तो दारिद्र्य आणि दारिद्र्य या चॅप्टरमध्ये सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे। दारिद्र्य हा टॉपिक आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला 2 ते 3 प्रश्नांसाठी आहे आणि कंबाइंड पूर्व परीक्षेला आपल्याला 2 प्रश्नांसाठी आहे। हा टॉपिक आपल्याला सर्व मुख्य परीक्षांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, मात्र पूर्व परीक्षांच्या प्रश्नांची संख्या कमी आहे आणि त्यामध्ये हा दारिद्र्य टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। तर बहुतांश विद्यार्थ्यांना हा टॉपिक हा आकडेवारीच्या आधारावर वाटतो, मात्र अलीकडच्या काळामध्ये आयोगाने याच्यावर भरपूर ॲनालिटिकल प्रश्न विचारलेले आहेत आणि ॲनालिटिकल प्रश्न आपल्याला कधी सुटतात तर तो टॉपिक व्यवस्थित आपल्याला कळला, त्यातले सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित कळले तर त्या प्रश्नांच्या पर्यायामधून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं। तर आयोगाने दारिद्र्य ह्या टॉपिकमध्ये सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य ही जी काही संकल्पना आहे तर त्याच्या आधारावर बरेच काही ॲनालिटिकल प्रश्न विचारलेले आहेत। तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे नेमकं काय, त्या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे हे आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहे। दारिद्र्याचे 2 प्रकार आहेत, दारिद्र्याचे 2 प्रकार आहेत। तर इथं तुम्हाला 2 चित्र दिसतात बघा। तर हे जे आहे हे ॲब्सोल्यूट पॉवर्टी किंवा हे निरपेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य त्याला आपण ॲब्सोल्यूट म्हणतो, ॲब्सोल्यूट पॉवर्टी। आणि हे सापेक्ष दारिद्र्य याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणतो, रिलेटिव्ह पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टी। आता बघा ह्या दोघांमध्ये हे चित्रावरून तुम्हाला काय दिसतं बघा। इथं म्हणलंय की तुम्हाला दिसत नसेल तर मी वाचून दाखवतो, पॉवर्टी इन मोस्ट ऑफ द वर्ल्ड, म्हणजे बहुतांशी जगामध्ये अशा प्रकारची दारिद्र्य आणि अमेरिकेमध्ये पॉवर्टी इन अमेरिका, अमेरिकेमध्ये अशा प्रकारचं दारिद्र्य। म्हणजे काय बघा, आता मी अगदी थोडक्यात सांगतो बघा। बघा निरपेक्ष दारिद्र्यामध्ये, निरपेक्ष दारिद्र्यामध्ये तुलना होत नाही, बरोबर आहे। अगदी बेटर बघा, मी एखादं समजा असं म्हणलं की एखादा विद्यार्थी आहे आणि त्याला किमान पास होण्यासाठी किती टक्के लागतात हो, स्पर्धा परीक्षेत म्हणत नाही आपण। समजा एखादा शाळेतला विद्यार्थी आहे, त्याला पास होण्यासाठी 35% लागतात। मग पहिला नंबर आलेला व्यक्ती 90%चा आहे, 95%चा आहे, 85%चा आहे का 100%? अलीकडच्या काळात हायस्कूल म्हणजे 10वीला 100%पेक्षा जास्तही मार्क पडतात। म्हणजे पहिला किती टक्केचा आहे हे महत्त्वाचं नाही, मी पास होण्यासाठी मला किती लागेल हो, 35%। तर कुणाबरोबर तुलना न करताय निरपेक्ष दारिद्र्य, येतं निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे जर समजा असं आपण म्हणलं की समजा आता भारताचा जर विचार करायचा झाला आणि तेंडुलकर समितीत जर विचार करायचा झाला तर मग आपण असं म्हणलं की जर समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या बेसिक गरजा भागवण्यासाठी 1000 रुपये लागतात, त्याच्या बेसिक गरजा भागवण्यासाठी 1000 रुपये महिन्याला एका व्यक्तीला लागतात। तर जर समजा मला 1000 रुपये जर समजा महिन्याला मिळालं तर मी दारिद्र्यरेषेच्या वर आहे, अबाव पॉवर्टी लाईन आहे, म्हणजे मी दारिद्र्यात येत नाही। म्हणजे हे दारिद्र्य कसं आहे हो, हे निरपेक्ष दारिद्र्य आहे। कुणाबरोबर तुलना करू नये का नाही, देशातला अंबानीचं महिन्याचं उत्पन्न, देशातल्या अंबानीचं महिन्यातलं उत्पन्न हे 5000 कोटी आहे, येते का लक्षात? देशातल्या सर्वात श्रीमंत असलेला व्यक्ती भारतातला मुकेश अंबानी याचं महिन्याचं उत्पन्न जवळपास 5000 कोटी आहे। मला काही घेणं देणं नाही, मला महिन्याला 1000 रुपये मिळाले, माझ्या जीवनाच्या आवश्यक गरजा भागल्या, मी आता या निरपेक्ष दारिद्र्याच्या संकल्पनेचा जर विचार करायचा झाला तर मी आता कुणाबरोबर तुलना न करता माझ्या किमान गरजा भागवणे इतपत माझं उत्पन्न आहे, तर मी आता काय झालो, मी दारिद्र्यरेषेच्या वर गेलो, म्हणजे मी दारिद्र्यात नाही। म्हणजे दारिद्र्यरेषेत वर असण्याची संकल्पना इथं कुणाबरोबर तुलना करू नये का हो, नाही, कुणाबरोबर तुलना करू नये। मला किमान गरजा माझ्या भागतात का, तर मी दारिद्र्यरेषेच्या वर आहे, येते का लक्षात? म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणलं, पहिल्या नंबरच्या व्यक्तीला 99 आहेत का 98 आहेत का 95 आहेत का 100 आहेत का 110% आहेत का, काय घेणं देणं नाही मला, येते लक्षात? मला 35% मार्क पडले, मी वरच्या वर्गात गेलो, विषय संपला, येते का लक्षात? साधं सोपं। आता हे अमेरिकेचा बघा, खाऊन फुटायला लागले तरी पण हे दारिद्र्यात येते का,
कारण सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय केलं जातं तर देशातले जेवढे काही लोकांचं उत्पन्न आहे त्या देशातल्या एकूण उत्पन्नाची सरासरी काढली जाते, देशातल्या एकूण लोकसंख्येच्या उत्पन्नाची सरासरी काढली जाते आणि जर त्या म्हणजे अमेरिकेतला सर्वात श्रीमंत असलेला व्यक्ती आणि अमेरिकेतला गरीब असलेला व्यक्ती ह्या सगळ्या लोकांची एकत्रित काय केली जाते उत्पन्नाची बेरीज करून लोकसंख्येनं भागलं जातं, म्हणजे अमेरिकेतल्या सगळ्या लोकसंख्येच्या उत्पन्नाची सरासरी काढली जाते आणि जर ह्या सरासरीपेक्षा जर तुम्ही खाली आहे तर तुम्ही दारिद्र्यरेषेच्या खाली आहे. येतं का लक्षात बघा, तुम्ही ह्या सरासरीपेक्षा खाली आहे तर मग तुम्ही दारिद्र्यात आहे. म्हणजे कदाचित ह्या व्यक्तीच्या आपल्या देशामध्ये जर समजा त्याला 1000 रुपये लागतात तर त्या तुलनेत मग त्याला तेवढे डॉलर जर समजा मिळाले तर तो दारिद्र्यरेषेच्या वर आहे असं नाही. तर सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह आहे, तुम्ही इतरांची तुलना करू नये. सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह आहे, तुमची इतरांबरोबर तुलना करून काढलेलं हे दारिद्र्य. मग अमेरिकेतला सर्वात श्रीमंत व्यक्तीपासून ते सर्वात गरीब व्यक्तीपर्यंत सगळ्या लोकांच्या उत्पन्नाची बेरीज करून त्याची सरासरी काढली जाते आणि या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत तुम्ही खाली आहे तर मग काय झालं, मग सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य येतं का लक्षात. मग हे कुणाबरोबर तर तुलना करू नये, हे कुणाबरोबर तुलना करू नये का, नाही, निरपेक्ष आहे, ॲब्सोल्यूट आहे. येतं लक्षात, ॲब्सोल्यूट आहे. येतं का लक्षात. तर हा सापेक्ष निरपेक्ष मधला फरक आहे. येतं का लक्षात. तर व्हिडिओ पॉज करून थोडं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग आता आपण याच्यानंतर एक 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 पॉईंट आपण क्लिअर करतो बघा. मग जे आपण उत्पन्न दारिद्र्य म्हणायला लागलोय म्हणजे आपल्या ह्या चॅप्टरचा जो फोकस आहे तर तो ह्या निरपेक्ष दारिद्र्याशी निगडीत आहे. बघा ना, आपण व्याख्या पण तीच म्हणलं, उत्पन्न दारिद्र्य, इन्कम पॉवर्टी. उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या काय तर उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या म्हणजे तुम्हाला किमान जीवनावश्यक. बघा आयोग पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतं हे निरपेक्ष आहे का सापेक्ष आहे, निरपेक्ष का सापेक्ष आहे, कसं लक्षात ठेवायचं तर जिथं तुम्हाला किमान शब्द दिसला निरपेक्ष, किमान शब्द दिसला निरपेक्ष. येतं का लक्षात. आता मग आता म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं साधन कुठलं आहे, उत्पन्न दारिद्र्य. आणि मग उत्पन्न दारिद्र्य मग असे म्हणलं कसं मोजणार, हेड काउंट रेशो. त्या दारिद्र्यरेषेच्या खालची लोकांची डोकी मोजायची, खालची लोकसंख्या मोजायची. बरं, दारिद्र्य मोजण्याच्या 2 पद्धती आहेत. एक काय आहे निरपेक्ष दारिद्र्य, बरोबर आहे, आणि सापेक्ष दारिद्र्य, ॲब्सोल्यूट पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टी. पैकी निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचा योग्य निर्देशांक कुठला आहे, उत्पन्न दारिद्र्य, बरोबर आहे. किंवा त्यालाच आपण काय म्हणतो हेड काउंट रेशो. कसा मोजला जातो, हेड काउंट रेशो. उत्पन्न दारिद्र्य म्हणजे किमान जीवनावश्यक मूलभूत गरजा पूर्ण करू शकणे इतपत उत्पन्नाचा अभाव असणं. बघितलं पुन्हा पुन्हा, म्हणजे उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, वाहन खर्च इत्यादी. आता उत्पन्न दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य, तर हे जे काय आपण थोडक्यात बघितलं तर आता हे मी तुम्हाला पहिले जे इंट्रोडक्शन दिलं त्याच्या माध्यमातून हे पॉईंट अगदी क्लिअर पटपट पटपट पट कळतील. बघा ह्या दोघांचा फरक बघतोय आपण. काय म्हणलं, किमान जीवनावश्यक, आता पुन्हा तीच आहे, निरपेक्ष दारिद्र्य आणि उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या सेम आहे. किमान जीवनावश्यक मूलभूत गरजा पूर्ण करू शकणे इतपत उत्पन्न न कमवू शकणाऱ्या लोकांना निरपेक्ष गरीब म्हणलं जातं किंवा निरपेक्ष दारिद्र्य म्हणलं जातं. अर्थात हे संपूर्ण दारिद्र्य, हे त्याला हे संपूर्ण दारिद्र्याची व्याख्या आहे. आणि सापेक्षमध्ये काय म्हणलं, एकूण लोकसंख्येचं सरासरी उत्पन्न काढून या सरासरीपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना सापेक्ष गरीब म्हणलं जातं. म्हणजे इथं कोणाबरोबर तर तुलना केली जाते. तुलनात्मक गरिबीची संकल्पना आहे ही. संकल्प आयोग असं विचारू शकतो, पुढीलपैकी तुलनात्मक गरिबीची संकल्पना कोणती आहे तर तुलनात्मक गरिबीची संकल्पना सापेक्ष आहे, निरपेक्ष नाही आहे. हे त्या लक्षात, सापेक्ष. पुढं फरकाचा पुढचा पॉईंट सांगतो बघा. निरपेक्ष दारिद्र्य मोजताना किमान उत्पन्न पातळी, हे तर लक्षात, किमान उत्पन्न पातळी 2400 कॅलरी किंवा किमान उत्पन्न पातळी पैसे स्वरूपात 1000 रुपये महिन्याला. तर किमान उत्पन्न पातळी किंवा किमान उपभोग खर्च क्षमता विचारात घेतली जाते. येतं लक्षात. हे पॉईंट आणखी पुढं गेल्यानंतर मी उलगडत जाणार आहे. आता जेवढं मी सांगतो तेवढं लक्षात राहू द्या. तर पुन्हा आणखी बघा, किमान उत्पन्न पातळी, किमान उपभोग खर्च क्षमता विचारात घेतली जाते, बरोबर. उपभोगावर उपभोग खर्च आहे म्हणजे तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या उपभोगाचा जो खर्च आहे त्याच्यावर तुम्ही किमान
एक विशिष्ट लेवलपर्यंत खर्च करू शकता का, किमान तुमची उत्पन्नाची पातळी आहे का, त्याच्यावर हे निरपेक्ष दारिद्र्य ठरवलं जातं. इथं काय म्हणलंय, सापेक्ष दारिद्र्य, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. सापेक्ष दारिद्र्य मोजताना विविध गटांची उत्पन्न पातळी आणि उत्पन्नाचे वितरण विचारात घेतलं जातं. आता परत हित उत्पन्न पातळी, हित उत्पन्न पातळी, येतं लक्षात. असं तुम्हाला इथं कन्फ्यूज झाला का, मागाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, किमान शब्द आला का लगेच इकडे आहे. किमान शब्द आला का निरपेक्ष दारिद्र्य. तर उत्पन्न पातळी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, सापेक्ष दारिद्र्य मोजताना विविध गटांची उत्पन्न पातळी आणि उत्पन्नाचे वितरण विचारात घेतलं जातं. येतं लक्षात. पुढे जाऊन आपण ह्या सापेक्ष दारिद्र्याचे वेगवेगळे निर्देशांक बघणार आहे. तिथं आपण जे पंचमक गुणोत्तर आहे तिथं आपण असं बघत असतो की तुमच्या देशातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या 20% लोकांच्या उत्पन्नाची सरासरी काढायची आणि तुमच्या देशातल्या सर्वात गरीब असलेल्या शेवटच्या 20% लोकांची, सर्वात गरीब असलेल्या 20% लोकांच्या उत्पन्नाची सरासरी काढायची आणि सर्वात जास्त असलेल्या 20% बरोबर सर्वात कमी उत्पन्न असलेल्या 20% बरोबर हे प्रमाण काढायचं. येतं लक्षात. आणि त्याच्या माध्यमातून पण सापेक्ष दारिद्र्य, कारण एकमेकांची तुलना करू नये. तर ते वेगवेगळे पाल्मा गुणोत्तर, गिनी गुणांक, लॉरेन्झ वक्ररेषा किंवा पंचमक गुणोत्तर हे सगळं पुढे जाऊन आपण बघणार आहे. येतं लक्षात. आत्ता फक्त लक्षात ठेवा, सापेक्ष दारिद्र्य मोजताना विविध गटांची उत्पन्न पातळी आणि उत्पन्नाचे वितरण लक्षात घेतले जाते. म्हणजे मग ह्या सर्वात श्रीमंत असलेल्या 20% लोकांकडे देशातली एकूण किती संपत्ती आहे, देशातल्या साधन संपत्तीपैकी एकूण किती संपत्ती आहे आणि शेवटच्या 20% लोकांकडे किती संपत्ती आहे याचं वितरण पाहिलं जातं. याचं वितरण पाहिलं जातं. बरोबर आहे. इन्कम डिस्ट्रीब्युशन, येतं लक्षात. म्हणजे उत्पन्न पातळी आणि उत्पन्नाचं वितरण विचारात घेतलं जातं. येतं लक्षात. पुढं आता निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचं उद्दिष्ट काय, येतं लक्षात. इथं काय उद्दिष्ट आहेत, लोक दारिद्र्यात राहिली नाही पाहिजेत, दारिद्र्यरेषेच्या खाली राहिली नाही पाहिजेत. म्हणजे जास्तीत जास्त दारिद्र्यरेषेच्या खालच्या लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणणं हे निरपेक्ष दारिद्र्याचं उद्दिष्ट आहे. येतं लक्षात. इथं फक्त जे त्या 2400 कॅलरी किंवा महिन्याला 1000 रुपये उत्पन्नाच्या खाली जी लोक आहेत तर त्या बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्यरेषेच्या खालच्या लोकांना वर आणायचं आहे, अबव पॉवर्टी लाईनमध्ये आणायचं, हे उद्देश आहे फक्त. काय दारिद्र्य निर्मूलन करणे, पॉवर्टी इरेडिकेशन, हे निरपेक्ष दारिद्र्याचं उद्दिष्ट आहे. पण सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय हो, देशातली अत्यंत गरीब लोक आणि देशातला अत्यंत श्रीमंत लोक यांच्यातलं तुम्हाला काय करायचं आहे, अंतर कमी करायचं आहे, यांच्यातली विषमता कमी करायची आहे, यांच्यातली असमानता कमी करायची आहे. येतं लक्षात. आपल्या देशात मग म्हणजेच काय, उदाहरणार्थ समजा आपल्या देशाला ही कसोटी लावली तर आपल्या देशातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी, देशातला फुटपाथवर जगणारा अत्यंत गरीब व्यक्ती यांच्यामधलं अंतर कमी करायचं. येतं लक्षात. तर हे सापेक्ष दारिद्र्य. पण आपल्या देशामध्ये काय, निरपेक्ष दारिद्र्य. कारण आपण हेच अजून पूर्ण करू शकलो नाही. मग इकडं परत येऊ आपण. हे ज्यावेळी पूर्ण करू त्यावेळी भारत देश मग सापेक्ष दारिद्र्याचा विचार करेल. येतं लक्षात. सापेक्ष दारिद्र्य मोजण्याचे उद्दिष्ट, उत्पन्न असमानता किंवा विषमता दूर करणे, इनइक्वेलिटी दूर करणे, इनइक्वेलिटी दूर करणे. म्हणजे हे तुम्हाला लक्षात येतं का, निरपेक्ष दारिद्र्याच्या पुढची संकल्पना सापेक्ष दारिद्र्य आहे. जेव्हा कधी एखाद्या देशानं निरपेक्ष दारिद्र्यच्या कसोटी लावून त्यांच्या देशातलं दारिद्र्य संपलं तर मग आता ती पुढची संकल्पना सापेक्ष दारिद्र्य वापरणार आहे. आणि मग जर एखादा व्यक्ती जर समजा म्हणत असेल मी माझ्या देशातला सर्वात उच्च स्तरावरचा व्यक्ती आणि मी शेवटचा व्यक्ती, तर मग माझं हे अंतर कमी झालं पाहिजे. येतं लक्षात. तर एक वेळ निरपेक्ष दारिद्र्य तुम्ही निर्मूलन करू शकाल किंवा निरपेक्ष दारिद्र्याच्या कसोटी लावून तुम्ही तुमच्या देशातलं दारिद्र्य संपवू शकाल. मात्र सापेक्ष दारिद्र्याची कसोटी लावून हे दारिद्र्य नाही संपवता येणार. कारण प्रत्येक वेळी इथं काय हो, जरी गरीब व्यक्ती पुढे जाऊन श्रीमंत झाला तर देशातला अत्यंत श्रीमंत व्यक्तीने तुम्ही तुमची तुलना करायला लागला. त्यामुळे हे तुलना कधी संपणार नाही, तुलना कधी संपणार नाही. येतं लक्षात. त्यामुळं हे दारिद्र्य नष्ट करणं फार अवघड आहे. तर प्रयत्न करून सरकार पातळीवर वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करून निरपेक्ष दारिद्र्य एक वेळ संपवता येईल. पण सापेक्ष दारिद्र्य संपवणं फार अवघड आहे. म्हणजे सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना ही कुठली आहे, निरपेक्ष दारिद्र्याच्या पुढची आहे. येतं लक्षात. आता एक कमर्शियल ब्रेक आहे. तर आपल्या ऑनलाईन बॅचची माहिती मी तुम्हाला सांगतोय. तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये की वेगवेगळ्या परीक्षांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या बॅचेस आहेत. पैकी राज्यसेवा मुख्य परीक्षेची फुल डिटेल बॅच आहे. तर या बॅचमध्ये आपण
संपूर्ण सिलेबस एकत्रितपणे व्यवस्थितपणे शिकवलेला आहे। तर राज्यसेवा मुख्य फुल डिटेल बॅच ही कुणासाठी महत्त्वाची आहे? जे विद्यार्थी या परीक्षेची नव्याने पहिल्यांदा तयारी करतायत तर त्यांच्यासाठी ही बॅच महत्त्वाची आहे। जे विद्यार्थी आता जरी ते काही कंबाईन करत असतील मात्र भविष्यात त्यांना राज्यसेवाही द्यायची आहेत, म्हणजे सर्व राज्यसेवा कंबाईन सगळ्या परीक्षांची, सगळ्या पूर्व आणि मुख्य परीक्षांची एकत्रित तयारी करणारा जो वर्ग आहे तर त्यांच्यासाठी ही राज्यसेवा मुख्य फुल डिटेल बॅच महत्त्वाची आहे। म्हणजे अगदी नवख्या विद्यार्थ्यापासून ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत राज्यसेवेच्या 1-2-3 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत मात्र मार्क इम्प्रूव्हमेंट होत नाही, या विषयामध्ये मार्कच येत नाहीत, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच महत्त्वाची आहे। त्यानंतर आपल्याकडे राज्यसेवा पूर्व IMP फोकस बॅच आहे। तर IMP फोकस बॅच ही फास्ट ट्रॅक बॅच नाही। तर ही IMP फोकस बॅच आहे म्हणजे काय? तर या बॅचमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आहे। तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आयोग ज्या ज्या घटकावर भर देते ते घटक विस्तृतपणे शिकवलेले आहेत, म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवलेला नाही, मात्र राज्यसेवा पूर्व परीक्षेला ज्या ज्या घटकावर आयोग पुन्हा पुन्हा भर देते ते घटक विस्तृतपणे शिकवलेले आहेत। आणि ही बॅच एकूण 20 ते 25 घड्याळी तासांचे, म्हणजे अगदी 20-20, 25-25 मिनिटाचे तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसतील, मात्र एकूण जर तुम्ही वेळ मोजली तर साधारणपणे 20 ते 25 घड्याळी तासांची बॅच आहे। तर ही बॅच कुणासाठी महत्त्वाची आहे? तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तयारी करणारा विद्यार्थी आहे ज्याच्याकडे वेळ अपुरा आहे आणि त्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क पाळायचे आहेत, तर त्यासाठी ही बॅच महत्त्वाची आहे, राज्यसेवा पूर्व IMP फोकस बॅच। आपण कंबाईनच्या पण 2 बॅचेस केलेल्या आहेत, एक संयुक्त पूर्व फुल डिटेल बॅच, मग अर्थव्यवस्थेची ही संयुक्त पूर्वची फुल डिटेल बॅच जी आहे तर ती एकूण 60 ते 65 घड्याळी तासांची आहे। तर या बॅचमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेला जो आयोगाने सिलेबस दिला आहे तो प्रत्येक टॉपिक इन डिटेलमध्ये शिकवलेला आहे, म्हणजे त्या टॉपिकवर आयोगानं अगदी राज्यसेवेच्या दर्जाचे कन्सेप्च्युअल जरी प्रश्न विचारले तरी तुम्हाला प्रश्न सुटेल अशा पद्धतीने ही बॅच आपण फ्रेम केलेली आहे। तर एकूण 60 ते 65 घड्याळी तासांची बॅच आहे। मात्र या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये जे काय आयोगानं जे टॉपिक सिलेबसला दिलेले आहेत तर तेच टॉपिक याच्यामध्ये कव्हर केलेत, मात्र खूप डिटेलमध्ये केलेले आहेत। आणि संयुक्त पूर्व परीक्षेचे IMP फोकस बॅच पण आहे, म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये जे काय आयोगाने दिलेले टॉपिक आहेत त्या टॉपिकवर आयोग कशावर भर देतोय तर ते टॉपिक इथं विस्तृतपणे घेतलेले आहेत। येते लक्षात? पाठीमागं राज्यसेवेच्या IMP फोकस बॅच प्रमाणे संयुक्त पूर्व परीक्षेचे IMP फोकस बॅच सुद्धा ही काय फास्ट ट्रॅक बॅच नाही आहे। येते लक्षात? ज्या घटकावर संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात, ज्याच्यावर जास्तीत जास्त भर आहे ते टॉपिक तुम्हाला इन डिटेल विस्तृतपणे शिकवलेले आहेत। आणि हे संयुक्त पूर्व परीक्षेचे IMP फोकस बॅच ही एकूण 35 ते 40 घड्याळी तासांची बॅच आहे। ओके, त्याचबरोबर जे विद्यार्थी UPSCची मराठीमधून तयारी करतात त्याच्यासाठी एक इकॉनॉमीची बॅच आहे। त्याचबरोबर जो राज्यसेवेचा नवीन काही येऊ घातलेला जो काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे मराठीमधून जे तयारी करणारा जो विद्यार्थी आहे तर त्यासाठी पण वेगळी बॅच आहे। पण जर समजा MPSCची तयारी करणारा विद्यार्थी आहे आणि त्याला सगळ्याच मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी करायची आहे तर त्यासाठी मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे राज्यसेवा मुख्य परीक्षेची फुल डिटेल जी बॅच आहे तर ती सगळ्यांसाठी एकत्रितपणे बॅच आहे। तर ही बॅच अत्यंत महत्त्वाची आहे। ह्या बॅचमध्ये मी विषय इतक्या दर्जेदारपणे शिकवलेला आहे की माझी गॅरंटी आहे की तुम्हाला तर हा विषय अगदी मनापासून कळेल। ज्या लोकांना खरं तर हा इकॉनॉमी हा विषय बऱ्याच लोकांना किचकट वाटतो, बऱ्याच लोकांना हा विषय आवडत नाही, पण ही बॅच तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हा विषय जो नावडता आहे तो विषय तुमचा आवडता होईल। आणि मी तुम्हाला आणखी एक गॅरंटी सांगतो की जी लोक स्पर्धा परीक्षेमध्ये इकॉनॉमी हा विषय शिकवतात त्यांना तुम्ही जवळ बसून इकॉनॉमी व्यवस्थितपणे शिकू शकाल, इतक्या दर्जेदार पद्धतीने मी हे विषय हा ऑनलाईन बॅच मी सेट केलेली आहे। तर त्यामुळं आपल्या ह्या सगळ्याच ऑनलाईन बॅचमध्ये इकॉनॉमीच्या सगळ्याच ऑनलाईन बॅचमध्ये अगदी फ्लो चार्ट किंवा वेगवेगळ्या इमेजेस वापरून तुम्हाला इकॉनॉमी विषय हा सोप्यात सोपा कशा पद्धतीने सांगता येईल अशा पद्धतीने मी ही बॅच तयार केलेली आहे। आणि
कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर जास्तीत जास्त भर आहे, ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त भर आहे, आणि ज्या काही आपल्या नोट्स आहेत त्या नोट्समधला प्रत्येक घटक न घटक या बॅचमध्ये आपण शिकवलेला आहे. तर तुम्ही आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये जाऊन याचे काही डेमो लेक्चर पाहू शकता. तर हे तुमच्यासाठी अर्थव्यवस्था ह्या विषयासाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. पुढं आता प्रश्न याच्यामध्ये असा आहे की एखाद्या देशाची जर वृद्धी झाली, एखाद्या देशाचा पूर्वीपेक्षा जास्त प्रगती झाली, तर निरपेक्ष दारिद्र्याची जी निकष आहेत ते निकष बदलत राहतात. उदाहरणार्थ जर सुरुवातीच्या काळात जर विचार करायचा झाला तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अगदी आपल्याकडे सुरेश तेंडुलकर समितीच्या अगोदरचा जर विचार करायचा झाला तर आपण केवळ अन्न घटकाचाच विचार करत होतो. म्हणजे अन्न घटकाच्या माध्यमातून तुम्हाला किमान 2400 कॅलरीज ग्रामीण भागामध्ये मिळतात का एवढंच बघत होतो. पण जसजशी देशाची प्रगती झाली तसं मग आता नियोजन आयोगानं स्थापन केलेल्या ह्या समित्यांच्या लक्षात आलं की आता आपण केवळ अन्न घटकावर थांबून चालणार नाही, तर आता आपल्याला शिक्षण, आरोग्य ह्या सुद्धा गोष्टी ॲड कराव्या लागतील. म्हणजे जसजशी तुमच्या देशाची आर्थिक प्रगती होईल तसं आर्थिक वृद्धीबरोबर निरपेक्ष मानकामध्ये बदल करावे लागतात. म्हणजे पहिलं फक्त अन्न घटक होता, आता त्या अन्न घटकाबरोबर मग आरोग्य आहे, शिक्षण आहे, येतं का लक्षात? ह्या गोष्टींचा ॲड कराव्या लागतात. ह्या गोष्टी ॲड करत राहावं लागतात निरपेक्ष पद्धतीमध्ये. उदाहरणार्थ सुरेश तेंडुलकर समितीने 1973-74 पासून केवळ अन्न घटकाद्वारे मोजली जाणारी दारिद्र्याची पद्धत कालबाह्य ठरवली आणि सुरेश तेंडुलकर समितीने सांगितलं 1973-74 पासून तुम्ही अन्न घटकच फक्त त्या दारिद्र्याच्या टोपलीत टाकत होता. दारिद्र्य मोजण्यासाठी त्या टोपलीमध्ये फक्त अन्न घटकाचाच विचार होत होता. आता दारिद्र्य मोजण्यासाठी त्या अन्न घटकाबरोबर शिक्षण, आरोग्य हे सुद्धा टाकलं पाहिजे. म्हणजे देशाची जसजशी प्रगती होईल तसं हे निरपेक्ष दारिद्र्याचं जे काही निकष आहेत, मानक आहेत, हे तुम्हाला बदलावे लागतील, पुढं जावं लागेल. पण याचे निकष बदलण्याची गरज नाही, येते लक्षात? म्हणजे देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीपासून देशातल्या सर्वात गरीब व्यक्तीपर्यंत या सगळ्या लोकसंख्येच्या उत्पन्नाची सरासरी काढायची आणि त्या सरासरीपेक्षा खालच्या लोकांना तुम्ही दारिद्र्याच्या खालची लोक म्हणतायत आणि त्यांना वर आणण्यासाठी, त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे हिथं निकष देशाची प्रगती होत गेली तर सगळ्याचं उत्पन्न वाढत राहील, ती सरासरी पण वाढत जाईल आणि त्या सरासरीच्या वर तुम्हाला प्रत्येक वेळेस घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे देशाची आर्थिक वृद्धी जरी झाली तर ह्याच्या निकषामध्ये बदल करण्याची गरज नाही. आर्थिक वृद्धी झाली तरी सापेक्ष पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नसते. येते लक्षात? पुढं आता तुम्हाला सांगितलं निरपेक्ष दारिद्र्याची कसोटी ही शक्यतो कुठं वापरली जाते? अविकसित देश आणि विकसनशील देश. दक्षिण आफ्रिकेतले काय अविकसित देश असतील किंवा भारतासारखा विकसनशील देश असेल तर तो निरपेक्ष दारिद्र्य वापरेल. आणि सापेक्ष दारिद्र्याची पद्धत कोण वापरेल? विकसित देश. पुढे जाऊन आपण हे पण बघणार आहे. हे सापेक्ष दारिद्र्याचे जे काही वेगवेगळे निर्देशांक आहेत, पाल्मा गुणोत्तर असेल किंवा गिनी गुणांक असेल किंवा लॉरेन्झ वक्रेश आहे, हे लोकसुद्धा बाहेरच्या देशातले आहेत बघा. येते लक्षात? कारण त्यांच्या देशाच्या दृष्टीनं मग ते नेहमी सापेक्ष म्हणजे ह्या सापेक्ष दारिद्र्याचे सिद्धांत मांडणारी लोकसुद्धा विकसित देशातले आहेत. येते लक्षात? साधारणपणे विकसित देशामध्ये सापेक्ष दारिद्र्य मोजलं जातं आणि विकसनशील आणि अविकसित देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं. पुढं मग निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचा सगळ्यात योग्य निर्देशांक काय? शीर्षगणिती गुणोत्तर सांगितलं आपण, HCR, हेड काउंट रेशो. म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली जेवढी लोक आहेत तर ती लोकसंख्या मोजायची. बरोबर आहे? ज्यांना 2400 कॅलरी मिळत नाही, ज्यांना महिन्याला 1000 रुपये उपभोगाचा किमान खर्च करण्यासाठी किमान उत्पन्न मिळत नाही, त्या लोकांची लोकसंख्या मोजायची, त्या रेषेच्या खालची लोकसंख्या मोजायची. म्हणजे शीर्षगणिती गुणोत्तर, हेड काउंट रेशो किंवा त्याला उत्पन्न दारिद्र्य पण म्हणतो. निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचा योग्य निर्देशांक काय? उत्पन्न दारिद्र्य. आणि सापेक्ष दारिद्र्य मोजण्याचा योग्य निर्देशांक गिनी गुणांक आहे. लॉरेन्झ वक्ररेषा, गिनी गुणांक ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन बघणार आहे. आता फक्त तात्पुरतं लक्षात ठेवून राहू द्या. सापेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी योग्य निर्देशांक कुठला आहे? गिनी गुणांक. येतं लक्षात? पुढं आता इथं आपण हे सांगितलं की निरपेक्ष दारिद्र्य मोजणारे तज्ज्ञ व दारिद्र्य टोपलीसाठी त्यांनी विचारात घेतलेले घटक. मग समजा भारतातले जर आपण पहिल्यांदा बघितले तर मग नियोजन आयोगानं ज्या काही समिती गठीत केलेल्या होत्या आणि अर्थात त्यांनी जे काही दारिद्र्य मापनाचे जे निकष तयार केले तर ते निरपेक्ष दारिद्र्य आहेत. कारण भारतात निरपेक्ष दारिद्र्याचीच संकल्पना वापरली जाते. कारण भारत जेव्हा कधी अमेरिकेसारखा विकसित होईल त्यावेळेस मग आपण सापेक्षचा विचार करू.
मग वायके अलग आणि DT लकडावाला यांनी केवळ अन्न घटक एक विशिष्ट एक किमान गरजा भागवणारा अन्न घटक कॅलरी मूल्याचा अन्न घटक जर मिळत असेल तर दारिद्र्यरेषेच्या वर, मिळत नसेल तर दारिद्र्यरेषेच्या खाली. पुन्हा सुरेश तेंडुलकर आले आणि ते म्हणले की नाही नाही आता फक्त अन्न चालणार नाही तर शिक्षण आरोग्य पण पाहिजे. अन्न प्लस शिक्षण प्लस आरोग्य. येते लक्षात. हे पुन्हा पुन्हा आयोगाने विचारलं. सुरेश तेंडुलकरने नवीन कुठल्या 2 घटक ॲड केले, शिक्षण व आरोग्य. शिक्षण व आरोग्य प्रचंड वेळा प्रश्न आहे, प्रचंड वेळा प्रश्न आहे. बरोबर आहे. निरपेक्ष दारिद्र्य मोजणारे तज्ज्ञ व दारिद्र्य टोपलीसाठी त्यांनी विचारात घेतलेले घटक. पुढं सी रंगराजन. मग तशा म्हणजे सुरेश तेंडुलकर सारखंच आहे, फक्त भाषेत फरक आहे. अन्न, 4 महत्त्वाचे घटक व इतर घटक हे सगळे इन डिटेल पुढं आपण घेणार आहे. म्हणजे वायके अलग, DT लकडावाला, सुरेश तेंडुलकर आणि सी रंगराजन ह्या नियोजन आयोगानं गठीत केलेल्या समिती आहेत आणि त्यांनी सांगितलं की दारिद्र्य मोजण्यासाठी म्हणजे त्या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये कुठले घटक विचारात घेतले. प्रामुख्यानं अन्न आणि मग तेंडुलकर समितीपासून शिक्षण, आरोग्य इत्यादी. पुढं आंतरराष्ट्रीय स्तरावर अशाच प्रकारचा प्रयत्न मार्टिन रॅव्हेलिननं केलेला आहे. तर हे परीक्षेदृष्टीनं महत्त्वाचं आहे. मार्टिन रॅव्हेलिन. तर मग तो म्हणतो की प्रति व्यक्ती $1 क्रयशक्ती. तर हे आपण ज्यावेळी आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषा बघणार आहे त्यावेळी इन डिटेल बघू. फक्त आता एवढं लक्षात राहू द्या की आंतरराष्ट्रीय स्तरावर निरपेक्ष दारिद्र्य जे प्रामुख्यानं जे पहिल्यांदा मांडलं ते मार्टिन रॅव्हेलिन आणि तो म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक दिवशी उपभोगावर खर्च करण्यासाठी त्याकडे किमान किती रुपये असायला पाहिजे, $1. तर मग तो दारिद्र्यरेषेच्या वर आहे. आणि रोज त्याच्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी रोज तो एक व्यक्ती एका दिवसाला $1 खर्च करू शकत नसेल, तेवढं त्याचं उत्पन्न नसेल, तेवढा उत्पन्नाचा अभाव असेल तर तो दारिद्र्यरेषेच्या खाली. आता मात्र हे $1च्या ऐवजी हे वाढवत नेलं आणि आता ते $2.15 आहे. $2.15. आता ते $2.15 इतकं आहे. ते पण आपण पुढे जाऊन घेणार. येतं का लक्षात. तर हे सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ह्या आपण आत्ता क्लिअर केलेल्या आहेत. ओके. तर मग मित्रांनो, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य ह्या संकल्पना आपण व्यवस्थितपणे पाहिलेल्या आहेत. यानंतर मी पुढं की जे टॉपिक परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत मात्र विद्यार्थ्यांना तिथं कन्फ्युजन आहे आणि संकल्पना क्लिअर नसल्यामुळं आयोगाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही, असे व्हिडिओ मी यानंतरसुद्धा घेत राहणार आहे. तोपर्यंत आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर आपण परत भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.